वळूयात पुढच्या बातमीकडे. रुग्णाच्या नातेवाईकांकडून सुरक्षा रक्षकाला मारहाण झाली. वर्ध्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातला हा धक्कादायक प्रकार आहे. पोलिसांमध्ये तक्रार देऊन सुद्धा कारवाई न केल्याचा आरोप आहे. व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला. रुग्णालयातल्या महिला वॉर्डच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रमोद पाणबुडे. प्रमोद, काय नेमकं घडलंय? प्रमोद, माझा आवाज पोहोचतोय? तर काही तांत्रिक कारणामुळे आपला आवाज पोहोचत नाहीये. मात्र वर्ध्यातला हा सगळा धक्कादायक प्रकार आपण बघतोय. रुग्णाच्या नातेवाईकांकडून सुरक्षा रक्षकाला बेदम अशी मारहाण करण्यात आली. जिल्हा सामान्य रुग्णालयातला हा धक्कादायक प्रकार आहे. दरम्यान तक्रार देऊन सुद्धा कोणतीही कारवाई न झाल्याचं सुरक्षा रक्षकांनी म्हटलेलं आहे. रुग्णाच्या नातेवाईकांकडून सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय. हा मारहाणीचा व्हिडिओ सुद्धा आता सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातला हा सगळा प्रकार आहे. दरम्यान या सगळ्या संदर्भात आपण तक्रार दिली, मात्र कोणतीही कारवाई न झाल्याचं सुरक्षा रक्षकानं म्हटलंय. त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणाची दखल पोलीस कशा पद्धतीने घेतात हे पाहावं लागेल. आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रमोद पाणबुडे. प्रमोद, नेमका काय प्रकार घडला? नक्कीच कल्याणी, रात्रीला 10:30 वाजता सामान्य रुग्णालय वर्धा येथे एक रुग्ण दाखल झाला उपचारासाठी. त्या उपचाराला त्याला उशीर होत असल्याने त्या ठिकाणी नातेवाईकांनी गोंधळ केलेला होता व त्या गोंधळाला बघून तेथील जे सुरक्षा रक्षक आहे ते समजवण्याचा प्रयत्न केला, पण नातेवाईक एवढे आक्रमक झाले होते की त्यांनी हमरी तुमरी आणि हाणामारीचा प्रकार केला. यानंतर त्यांनी स्थानिक पोलीस प्रशासनाला बोलावले, परंतु नातेवाईकच तक्रार देण्यास तयार नव्हते. त्यामुळे त्या प्रकारातली कुठलीही तक्रार झाली नाही. आणि त्यानंतर जो मारहाणीचा जो व्हिडिओ आहे तो सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. एकंदरीत सामान्य रुग्णालयामध्ये असे वारंवार प्रकार घडतात, कारण की त्या ठिकाणी असलेले डॉक्टर्स रुग्णांना लवकर प्रथम उपचार करत नसल्याच्या अनेक नातेवाईकांच्या तक्रारी आहेत. कल्याणी, प्रमोद, खरं तर या सगळ्या संदर्भात तक्रार केली होती, मात्र पोलिसांनी काही कारवाई केली नाही अशी माहिती सुद्धा समोर येते. नक्कीच तक्रार जे नातेवाईक होते किंवा सुरक्षा रक्षक आहेत त्यांनी पोलिसांकडे तक्रार केलेली नाहीये. फक्त पोलिसांना त्या ठिकाणी बोलवलं, परंतु सुरक्षा रक्षकांनी अधिकृत तक्रार देण्यास नकार दिला. त्यामुळे पोलिसांनी पुढील कारवाई केलेली नाही. कल्याण. प्रमोद, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.